आज डॉक्टरच्या केसची सुनावणी आहे। अहो 10 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर। मला नाही वाटत त्या केसचा निकाल लागायला फार वेळ लागणार म्हणून। त्या डॉक्टरच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणे। आता फक्त फाशी की जन्मठेप एवढंच आपण बघणार। यातलं काही होणार नाही। डॉक्टर सुटणार आणि मी सोडवणार त्यांना। त्यांनी काही केलंच नाही तर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळतील कसे? डॉक्टरी पेशाला काळीमा फासेल असं कृत्य केलं ह्या माणसानं। मी जर तुमच्या जागी असतो तर ही केस कधीच घेतली नसती। अतिशय थंड डोक्यानं खून केलं या माणसानं। खरं तर ह्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे। याला बाहेर थांबा, मी आलेच। डॉक्टर हे जे आरोप तुमच्यावर केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला तुमचे गुन्हे मान्य आहेत का? हे सगळे खून तुम्ही कोणत्या उद्देशाने केले आहेत? अहो काय बोलतोय तुम्ही हे सगळं? मी साधा सरळ लोकांची सेवा करणारा माणूस आहे। गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात। मी असं करणं शक्य आहे का? तुमच्या विरोधात म्हणे पोलिसांकडे भक्कम पुरावा आहे। हो थांबा जरा चव्हाण, ठीक आहे चला। अहो थांबा, मला प्रश्न विचारायचा आहे। डॉक्टर तुम्हाला काय वाटतं की दिवस सोडून घेतात? काय खरंच तुम्ही आरोप केले? तुम्ही काही काळजी करू नका। तुमच्या केसचा स्टडी केलाय मी। आपल्याच बाजून निकाल लागणार याची खात्री देतो मी तुम्हाला। ब्युटिफुल। डॉक्टर कोण आहे रे ही? काय? हा सॉरी, कोण आहेत या? ह्या मिस आर्या ह्या खूप नामांकित वकील आहेत, म्हणून तर त्या कमी वयात फेमस झाल्या। आजपर्यंत त्या एकही केस हारल्या नाही। अच्छा, मजा येईल। अहो तुमची केस त्यांच्याकडेच आहे। तुम्हाला कोर्टात त्यांच्याच प्रश्नाला सामोरं जावं लागणार। त्या कितीही मातबर असल्या तरी काळजी करू नका। मीही खूप केस जिंकलेले आहेत। हा आता फी थोडी जास्त आहे माझी, पण जीवापेक्षा पैसा जास्त महत्वाचा असतो का? सत्याचं पारडं नेहमी जड असतं आणि तुम्ही काहीच केलं नाही तर आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही। ब्युटिफुल। काय झालं? काही चुकलं का माझं? तुम्ही नाही ना केले खून? अहो तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस असं अजिबात करू शकणार नाही। मीच केले सगळे खून। आता बोल, लढाल माझी केस? हो का नाही, मी लढेन तुमची केस। अहो माझं कामच आहे ते। नाही लढायची, मला गरज नाही तुमची, निघा। अहो माझ्यापेक्षा चांगला वकील तुम्हाला इथं कुठेच मिळणार नाहीये। मी लढेन तुमची केस। हे बघा चुकताय तुम्ही। आर्या मॅडमना हरवण्यासाठी ना माझ्यासारखा अनुभवी वकील पाहिजे। मला तिला हरवायचं नाहीये, जिंकायचंय। म्हणजे हे बघा तुम्ही स्वतःला कितीही शाणे समजत असाल ना तर हे तुम्हाला खूप महागात पडेल। माझं ऐका, हवं तर मी माझी फी कमी करतो। मी लढेन तुमची केस। तुम्ही फुकटात जरी लढतो म्हणाला तरी नकोय मला। अहो पण मला गरज नाही तुमची, माझं मी बघून घेईन, निघा।
हा माणूस सायको वाटतोय. काय बोलतोय त्याचं त्याला तरी कळते का? पण मी काय म्हणतोय, निघा म्हटलं ना. जज साहेब, मी आर्या देशमुख, सरकारी वकील. आरोपीवर एक वयोवृद्ध आजोबा, रूपा, रेश्मा, सुरेश पाटील, संजू, मंजू, इन्स्पेक्टर चव्हाण, रूपाचे बाबा, अपर्णाची आई आणि एक विटनेस मुलगा असे 10 खून आणि अपर्णाला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे एकूण 11 खून केल्याचा आरोप आहे. तसेच चोरी, फसवणूक हे देखील गुन्हे आहेत. खोटं आहे सगळं, सगळं खोटं आहे. आमच्या देव माणसाला फसवलं गेले. ऑर्डर ऑर्डर, शांत बसा खाली, बसा खाली. आपल्याला बाहेर काढते. बस. जज साहेब, मला आरोपीला केस संदर्भात काही विचारणा करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. तुमचा वकील. जज साहेब, मी खूप साधा माणूस आहे. मी कधी स्वतःसाठी पैसे कमवलेच नाहीत. जे काही कमवले असेल ते इतरांच्या सेवेसाठी खर्च केले. मी कधी पैसे साठवून ठेवलेच नाहीत. त्यामुळे वकील नेमाला माझ्याकडे पैसे नाही आहेत. खरं तर माझ्यावर एवढे गुन्हे लावलेत त्यामुळे वकील अव्वाच्या सव्वा पैसे मागतायत. माझ्या प्रेमाखातर गावकऱ्यांनी वर्गणी काढून एखादा वकील नेमला असता, पण मला ते नको होतं. मी कोर्टात आल्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या. मला वकील साहेब म्हणाले की तुम्ही अमुक अमुक रक्कम मला द्या, माझी जज साहेबांबरोबर ओळख आहे, आपण सेटलमेंट करूयात. काय? कोण म्हणाला असं? हे पाटील साहेब. अहो नाही जज साहेब, मी असं अजिबात म्हणालो नाहीये. हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय. नाही, तुम्ही वकील असूनही कायद्याचा रिस्पेक्ट ठेवत नसाल तर सामान्य जनता काय ठेवेल? मी तुमची सनद 6 महिन्यासाठी रद्द करत आहे. या काळात तुम्हाला कोणतीही केस लढता येणार नाही. अहो जज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा माणूस खोटं बोलतोय पूर्णपणे. हे पहा, तुम्ही जर गोंधळ केलात तर तुमची सनद 1 वर्षासाठी रद्द करेन. जज साहेब, मला वकिलांची मदत घेणं आर्थिकदृष्ट्या खरंच परवडणार नाही. आणि मी निर्दोष आहे, मी काहीच केलेलं नाही, तर मी पैसे का खर्च करू? मला कोर्टात माझी बाजू मांडण्यासाठी मला काय करता येईल? नाही, कायद्यानुसार वकील महत्वाचा आहेच, पण अन्य कोणत्या कारणाने तुम्हाला जर वकील मिळत नसेल तर तुम्ही स्वतः तुमची केस लढू शकता. जज साहेब, मला नाही वाटत माझ्यावर एवढे गुन्हे लावलेत कुठला वकील माझी केस लढेल. मला माझी केस लढण्याची परमिशन मिळाली. भाऊ दादा, मंगलताई. अरे
बोंबलून मोठ्याने गाव गोळा करतोस का आता? त्या म्हातारीला कळलं तर हा आपलं काय खरं नाही का? माझ्या बायकोचा विषय काढायची ती उगाच. हात काढ. खरं बोलतोस लागा. तू काम कर, आत्ताच्या आता आत जा आणि सगळ्यांना गपचूप घेऊन ये. मी रवीनेचा फोन. हॅलो रवीने, बोल की ग. काय झालं? काय बोलली? अगं इथं देव माणसाला सोडविल्या बगर मला अन्न पाणी गोड लागणं झालंय. आणि काय खाल्लं का पिल्लं काय विचारतेस वेग? कुठं काय बोलावं कळतं का तुला? नाही 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 काय नाही. ठेव फोन. हा ठेव. म्हातारे, अगं तू काय करतेस गाडी तिथं? अरे बसून घ्या पाठदिशी. इथं कोर्ट चालू झालं तर आपल्याला बाहेर बसवून ठेवत्याल. तू इथे कधी आलीस पण? अरे तुम्ही मला फसवून चालला होता नाही का? तुझी बायको पळून गेली ना, तसं तू पण पळून चालला होतास नाही का? काढलीस का माझ्या बायकोची आठवण? आता ती जिथे कुठे असेल ना, उचकी लागून मरेल. अगं सर्वाजी, तू तर बघू खाली. अगं म्हाताऱ्या माणसाला नाही घेत कोर्टात. ए तुम्हाला घेऊन चल तिकडं, मग मी बघते ती घेतात का नाही ती. अगं आजी, टोनी एकटाच आहे घरात. मग तू थांब त्याच्या बरोबर. आली मोठी मला सांगणारी. आत्या कशाला जीवाला त्रास करून घेताय? त्या कोर्टात ना अन्न ना पाणी काय हाय काय त्या कोर्टात? मग तुम्हाला काय ठेवलंय का? तुम्ही कशाला चाललाय? आम्हाला डॉक्टरांना सुटलेलं बघायचं आहे म्हणून जातो या. मग मला पण त्याला फाशीची शिक्षा दिली का नाही ती बघायची म्हणून येते मी. ए म्हातारे, अगं काय बोलते? जरा शुभ बोल की. अरे तू चल मला घेऊन, नाहीतर शाप दिल मी त्या कंपाऊंडरला. माझी जीभ काळी आहे, तुला माहिती आहे चांगलं. ठीक आहे, येऊ दे तिला, मी तिच्यावर ध्यान ठेवतो. बरं असू द्या, चला बसा लवकर चला. आजी पण तिथं गोंधळ घालायचा नाही. अगं मी तर नाचणार नाही कोर्टात त्या कंपाऊंडरला शिक्षा झाल्यावर. कोर्टाची प्रोसिजर सुरू करा. तर अजित कुमार देव. डॉक्टर अजित कुमार देव. तुम्ही डॉक्टर आहात की नाही ते अजून सिद्ध व्हायचंय. गावातील जंगलात सुरेश पाटील यांची बॉडी सापडली. त्यांचा खून ज्या जमिनीसाठी झाला त्या जमिनीवरती आता तुमचं रिसॉर्ट उभं आहे. म्हणजे हा खून तुम्ही जमीन मिळवण्यासाठी केलाय आणि हे पुराव्यांवरून स्पष्ट होते. ऑर्डर ऑर्डर. जज साहेब, मी पुढील साक्षीदार मंगल बाबूराव पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. मंगल बाबूराव पाटील हाजीर.
तुमचं नाव? मंगल बाबूराव पाटील. तुम्ही या माणसाला कधीपासून ओळखता? डॉक्टर गावात आलं तेव्हापासून. साहेब, डॉक्टरांनी काय नाही केलं, लई भलं माणूस आहे, समजांच्या अडीअडचणीला धावून जातात, म्हणून तर आम्ही देव माणूस म्हणतो. पण त्या दिव्या मॅडमनी हे पहा, जेवढे प्रश्न विचारले जातील तेवढ्याचीच उत्तरं द्या. तुम्ही यांना ओळखता? नाही. या आजोबांना कधी अजित कुमार देवे यांना भेटायला आल्याचं पाहिलंय? नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण मॅडम, खरंच डॉक्टरांनी काय नाही केलं. तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, मी पुढील साक्ष देण्यासाठी डिंपल बाबूराव पाटील यांना बोलवण्याची विनंती करते. डिंपल बाबूराव पाटील हाजीर हो. तुमचं नाव? तसं मला सगळे डिंपल म्हणतात, पण माझं खरं नाव सागरिका बाबूराव पाटील आहे. तुम्ही यांना ओळखता? नाही, मी नाही ओळखत. हे आयडी तुमच्याकडे कसं आलं? मला रस्त्यात सापडला होता. रस्त्यात सापडलं होतं? रस्त्यात नेमकं कुठे? एसटी स्टँडवर. नक्की आठवतंय ना? हो. कोणतं एसटी स्टँड? पुसेजवळ एसटी स्टँड. मग त्याच वेळी हे आयडी कार्ड तुम्ही बस डेपो मध्ये का नाही सबमिट केलं? मी करणारच होतो, पण नेमकी त्याच वेळी त्या एसटी डेपो मधून मला जिथे जायचं होतं ते एसटी बाहेर पडत होती आणि मला ती पकडणं जास्त गरजेचं होतं, कारण तिथून परत मला जिथे जायचं होतं तिथे एसटी जायला नव्हती. मग हे आयडी कार्ड या माणसाला परत करण्यासाठी तुम्ही काहीच का प्रयत्न केले नाहीत? मी खूप प्रयत्न केले, पण कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. साफ खोट आहे हे. तुम्ही त्या बाबांचा प्रवासात जीव घेतलात आणि त्यांची स्वकमाई, त्यांचे पैसे तुम्ही चोरलेत. नाही, मी असं काहीही केलेलं नाहीये. मुळात माझ्याकडे एवढे सारे पैसे असताना मी असं का करेन? आणि मॅडम, तुम्ही म्हणताय तसं जर का काही असतं तर ते आयडी कार्ड मी स्वतःजवळ का ठेवलं असतं? जज साहेब, मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कुठल्या आरोपीला असं पाहिलंय का स्वतःच गुन्हा केला आणि स्वतःजवळच पुरावे ठेवलेत? जर का तुम्ही मॅडम म्हणताय तसं मी काही केलं असतं तर ते पुरावे मी नष्ट केले असते किंवा त्याची विल्हेवाट लावली असती. डॉक्टर बोलतात ते बरोबर आहे, ते कधीच खोटं बोलत नाही. वय की देव माणूस असं कधीच करणार नाही. ऑर्डर ऑर्डर, गोंधळ करू नका. कोर्टाची वेळ संपल्यामुळे पुढील कारवाई उद्या होईल.
हवालदार साहेब, हवालदार साहेब. काय रे झोपची कशाला झोपमोड करतोय? हवालदार साहेब काय? अहो नाही, आतमध्ये झोप येत नाही. मच्छर खूप चावतात. मच्छरदाणी मिळेल का? तू का हॉटेलमध्ये रूम बुक केली आहेस का ते तुला मच्छरदाणी आणून द्यायला? तू जेलमध्ये चल झोप गप. हो नाही साहेब, खरंच झोप येत नाही. हो झोपायचं तर झोप, नाही तर बसून राहा, आम्हाला कामं करून दे. नाही साहेब ऐका ना, मी तुम्हाला पैसे देतो हवे तर. आता गप झोपतो का? ही पैसे नाटक माझ्या पुढे नाही चालणार. परत जर लाच दिलीस ना फोडून काढीन तुला. बरं ठीक आहे, मच्छरदाणी नाही, मच्छर मारण्यासाठी कॉईल तरी द्या. मग तुझं काय घर आहे काय रे? हे जेल आहे जेल. इथं शिक्षा बघायला आलास का पिकनिकला आलास? चल झोप गप आता, झोप. कसं झोपणार? इथं राहणं शक्य नाहीये. लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. इथून बाहेर पडायलाच पाहिजे. बाबू दादा, मला माझं मन सांगतंय डॉक्टरांनी काय बी चुकीचं केलं ना, त्यामुळं त्यांच्यावर ही केस होणार नाही. ह्या केस मधनं निर्दोष सुटणार बघा. मग कशाला रोज कोर्टात जाता? डायरेक्ट घरात बसूनच वाट बघा की. वय घरातच वाट बघू. आम्ही कोर्टात ह्याच्यासाठी जातो की आम्हाला कळावं डॉक्टर कधी सुटणार आहे घरी ती. नाही, ही केस पाहता मला तर असं वाटतंय डॉक्टरचं सुटणं जरा मुश्किल आहे. कारण अमेरिकेत एक काय बोलताय तुम्ही? हा चांगलं बोलतायत नाही ना तर निदान वाईट तरी बोलू नका की. काय अवघड आहे? काय अवघड आहे? अख्खं गाव डॉक्टरांच्या पाठीमागं उभा आहे. नाम्या, शेवटपर्यंत डॉक्टरांची साथ सोडायची नाही बघ. काय झालं तरी डॉक्टरांच्या पाठी अख्ख्या गावाला उभं करतो का नाही बघ. आणि मदत दिला कोणी नाही म्हटलं का नाही, एकेकाला उचलूनच घेऊन येतो. अरे कोणाकोणाला उचलून आणणारच तू बजा? आणि नुसता पाठिंबा देऊन उपयोग नाही. आपल्याला पैसा जमा करायला लागेल आणि एखादा मोठा वकील बघायला पाहिजे. मंगल, नामे म्हणतो ते खरं आहे. आपण उपोषण करायचं का? ए बाबा, ते उपोषण बिपोषण काय नको. इकडे माझ्याकडे बघ, 2 दिवसात किती बारीक झाले मी. हे बघ. मग आपण धरणं. हा अरे साधं सोपं सरळ काय सुचत नाही का काय तुला? ही बघा, तुम्हाला द्यायची असेल तर साथ द्या. माग लागला नाही तुमच्या कोणी. हे असं आहे यांचं. डॉक्टर सुटावा म्हणून एवढं जीवाचं रान केलं, पण समद्यावर पाणी पडलं. डिंपे, मला तर वाटतंय की नाही आपण मोठ्या कुठल्या तरी नेत्याला पकडलं पाहिजे आणि वर्ण दबाव आणला पाहिजे. हा बाजा भाऊ, नको. परत डॉक्टर अडकले तर आपण एक काम करू, डॉक्टरांना विचारू. त्यांनी जर परमिशन दिली ना मग पुढचं पाऊल टाकू की. वय बया, तसंच करूया. मंगलवहिनी, बाबू दादा, काही झालं का नाही तरी डॉक्टर सुटलं पाहिजे, म्हणजे सुटलंच पाहिजे. साहेब, बोला. ते डॉक्टर अजित कुमार देव आहे ना, त्यांना भेटायचंय. काय काम आहे? यो डबा द्यायचाय. मी आताशी परमिशन पण काढली आहे. त्या ठिकाणी नाव लिहा, सही करा. वय सावंत, चेक करा. हे जेवण आहे त्यात फक्त. अहो सोडा, डबा द्या ते. अहो ऐका, माझं खरं जेवण आहे. अहो सोडा डबा.
बाळासाहेब हे बघा काय आहे. अहो आमच्या डॉक्टरांना बीपीचा त्रास आहे ना, त्यात त्यांचं डोकं पण दुखत होतं, म्हणून या गोळ्या घेऊन आले मी. इथे आहेत डॉक्टर, गोळ्या आत घेऊन जायला परमिशन नाही आहे. त्यांना काही त्रास असेल तर इथले डॉक्टर बघतील त्यांना. अहो बरोबर आहे, इथं असतील डॉक्टर, पण मला त्यांची काळजी वाटते ना. त्यांना गोळ्या नाही मिळाल्या आणि काय त्रास झाला तर काही होणार नाही, आम्ही आहोत ना इथे. तुम्हाला भेटायचं असेल तर 7 नंबर खिडकीमध्ये येतील, तिथं भेटा त्यांना. अहो पण डबा द्या ना. काही डबा वगैरे काही मिळणार नाही. तुम्हाला भेटायचं असेल तर भेटा, नाहीतर इथनच घरी पाठवतो. टेम्पल काय रिकाम्या हाती चालीस? अगं तुला आणायला सांगितलं ना मी पैसे आणि गोळ्या. काय झालं? अहो काय इथे काय परिस्थिती फेस करतो तुला माहितीये का? मी काहीतरी गोष्टी सांगतोय डिंपल तुला, त्याचीच काही तुला जरा सुद्धा कल्पना नाहीये डिंपल. तुझा मी करतो काहीतरी मॅनेज. जा तू. झालं आता मी बोलू का? मी पैसे आणलेत. कुठे? थांबा की. एवढंच? थांबा की, आणलेत अजून. गोळ्यांचं काय? गोळ्या मी आणल्या होत्या, पण पोलिसांनी डबा चेक करताना त्या काढून घेतल्या. पण नशीब माझं डोकं चाललं आणि येता येता ते पैसे सँडल मध्ये टाकून आणले. मूर्खच का डिंपल तू? गोळ्या कोणी डब्यातून आणता का? भाजी आहे का ती? आता पुढच्या वेळी येताना नीट लपून आण. छान, म्हणजे त्यांनी मला पकडलं तर मी बसते जेलमध्ये. डिंपल तू गोळ्या लपवल्या म्हणून तुला कोणीही जेलमध्ये टाकणार नाहीये. तुला मला बाहेर काढायचं ना, थोडी तरी रिस्क घ्यावी लागेल. आणि काय ग डिंपल, तूच म्हणायचीस ना मला डिंपलला सिंपल समजू नका. डिंपल अशी आहे, डिंपल तशी आहे. काय झालं आता? काय झालं? लय काय काय झालंय. आपला वाडा सील केलाय. काय? पोलिसांनी शोधाशोध सुरू नाही केली? नाही, म्हणजे अजून तरी नाही चालू केलं. डिंपल ऐका, काही करून आज रात्री रूपाची डेड बॉडी घेऊन तिथून लपवायचीच. काय? काही येडबेड लागलं का तुम्हाला? नाही, मला नाही जमणार. डिंपल हळू बोल, नाही तर विनाकारण वाड्यातली माणसं सुद्धा याच्यात अडकतील. त्यांना वाटेल वाड्यातली माणसं सुद्धा याच्यामध्ये सामील होती. डिंपल तुला हे करावंच लागेल. हे बघ, मी कसाही सुटू शकतो. वाड्यातली माणसं अडकतील. अहो पण मी ती बॉडी कशी हलवणार? ते मला माहिती नाही. ते काय करायचं तुझं तू बघ. रेशमाची आणि संजूची डेड बॉडी तू लपवली होतीस ना, ही पण तशीच लपव. नाहीतर काय होईल माहिती आहे ना? काय होईल? तू सुद्धा माझ्या बरोबर फसशील. तुला सुद्धा जेलमध्ये यावं लागेल. नाही 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 नाही, मी करते काहीतरी. मला नाही यायचं जेलमध्ये. मी काहीतरी करते. निघ. आती हो.